काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते जे माझ्या बरोबर येणार आहेत त्याची मला खात्री आहे, आणि त्याचबरोबर भाजपाचे सर्व जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आभारी आहे की नांदेडमध्ये 12 तारखेपासून 24 तारीख 12 दिवसामध्ये जो बदल घडला, त्या बदलानंतर तेवढ्याच उत्स्फूर्त स्वागत नांदेडमध्ये आगमन झाल्याप्रसंगी आपण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की. चप्पा 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 चप्पा, वंदे वंदे, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. साहेब एक विनंती, करून आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश करायचा आहे मला. अजून बऱ्याच लोकांची ओळख व्हायची माझी, त्यामुळे कोणी गैरसमज करू नये. पदाधिकाऱ्यांची एक वेगळी बैठक एक 8-10 दिवसामध्ये मी घेणार आहे. उद्या फक्त मी सन्माननीय खासदार, त्याचबरोबर सन्माननीय आमदार, माजी आमदार आणि शहर आणि जिल्हा अध्यक्ष एवढी बैठक मी उद्या सायंकाळी बोलवली आहे, फक्त त्यांच्याशी हितगुज करण्याकरता आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीची चर्चा करण्यासंदर्भामध्ये मी या प्रमुख लोकांची बैठक घेणार आहे. आठवड्याभरानंतर जरूर आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी माझा संवाद साधणार आहे. आठवड्याभर गेल्यानंतर थोडंसं तयारी करावं लागणार आहे, आणि आपल्याला कल्पना आहे की 28 तारखेला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नांदेडहून यवतमाळला चालले आहेत. त्यांचे स्वागत करण्याचा माझा पहिलाच प्रसंग या निमित्ताने भाजपचा खासदार या नात्याने मला प्राप्त होणार आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. मित्रांनो, तुम्ही माझी एबीपी मध्ये मुलाखत ऐकली असेल की सांगितलं मी या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली, 48 तास गेल्यानंतर लगेच टीका सुरू केली की माझ्या स्वभावात बसणारी बाब नाही. मी निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन भाजपात सामील झालो. मला आनंद या गोष्टीचा आहे. मी राजीनामा 12 तारखेला दिला आणि 2 ते 3 दिवसामध्येच राज्यसभेची उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचे योग आला. याचा अर्थ मी समजतो की भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास, एक विश्वास व्यक्त केला माझ्यावर की तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या, मराठवाड्याला लक्ष केंद्रित करा, नांदेडची जागा भाजपची आलीच पाहिजे. अशा अनुषंगाने मला राज्यसभेवर काम करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल पंतप्रधानांचे, सन्मान्य गृहमंत्र्यांचे, त्याचबरोबर JP नड्डा जे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेजी जे भाजपाच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, या तमाम नेतृत्वाचे मनपूर्वक आभार मानतो मी की त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि क्षणभराची वाट न पाहता मला त्यांनी बिनविरोध, एक चांगली बाब झाली की इलेक्शन हे बिनविरोध झालं आणि आमदाराचा खासदार झाला. असं घडतं का? आता कंदकुर्ते म्हणाले की हात लावला की परिसरासारखं माझंही होऊन जाईल. की त्यांना आठवण करतो काँग्रेसमध्ये असताना, तुम्ही आठवण येत नाही, काँग्रेसमध्ये असताना कंदकुर्तेनं अनेकदा डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सोनं करून टाकलं होतं. ते केव्हा गेले कळलंच नाही मला.
मी विचार करत ते गेले आता मी गेलं पाहिजे.